नमस्कार मित्रांनो, आपल्या पीजी ज्ञान या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पेन्शन धारकांना मोठी खुशखबर, एवढ्या रुपयांची वाढणार पेन्शन, सरकारची मोठी अपडेट याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच आपल्या पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। ईपीएफओ पेन्शन धारकांसाठी एक आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे। पूर्वी नोव्हेंबर महिन्यात जीवन प्रमाणपत्र देणे अनिवार्य होते, पण आता या नियमात महत्त्वाची बदल झाला आहे। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने एक नवीन निर्णय घेतला असून यामुळे लाखो पेन्शनधारकांना मोठा फायदा होणार आहे। आता जीवन प्रमाणपत्र देण्यासाठी केवळ एका महिन्याची मर्यादा राहणार नाही, त्यामुळे पेन्शनधारकांना प्रमाणपत्र सादर करताना वेळेचे ताणतणाव कमी होईल। विशेषतः ज्यांना आरोग्य किंवा इतर अडचणी आहेत त्यांच्यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे। ईपीएफओच्या नव्या नियमांनी दिली सोय। ईपीएफओने ईपीएस 95 योजनेअंतर्गत पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। आता पेन्शनधारकांना वारंवार ठराविक वेळेत जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नाही। ते वर्षात कधीही आपल्या सोयीने जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात। एकदा प्रमाणपत्र दिल्यानंतर ते पुढील 12 महिन्यासाठी वैध राहील। उदाहरणार्थ, 7 ऑगस्ट 2025 रोजी जर कोणी जीवन प्रमाणपत्र दिले तर ते 6 ऑगस्ट 2026 पर्यंत चालू राहील। यामुळे पेन्शनधारकांना अधिक सोय आणि लवचिकता मिळणार आहे। हा निर्णय विशेषतः वृद्ध आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप उपयुक्त ठरेल। बघा, ज्येष्ठांसाठी विशेष सवलत पहा कोणत्या सवलती आहे ते। ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने एक खास निर्णय घेतला आहे। 80 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या पेन्शनधारकांना आता 1 ऑक्टोबर पासून जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सोय मिळणार आहे। हा निर्णय त्यांच्या वयाचा विचार करून घेतलेला आहे, ज्यामुळे त्यांना प्रवासात होणाऱ्या त्रासापासून मुक्तता मिळेल। तसेच शारीरिक मेहनत आणि लांब रांगेत उभं राहण्याची गरज नाहीशी होईल। ही सोय ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी आणि त्यांच्या अडचणी समजून घेऊन करण्यात आली आहे। सरकारचा हा उपक्रम त्यांच्या प्रतीची काळजी आणि संवेदनशीलता दर्शवतो। पेन्शनधारकांसाठी विविध सोयी आणि सुविधा जाणून घेऊया। ईपीएफओने पेन्शनधारकांसाठी विविध सोयी आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, ज्यामुळे त्यांना सेवा सहज आणि जलद मिळू शकतात। देशभरात सुमारे 135 पारदर्शक कार्यालय आणि 117 जिल्हा कार्यालय कार्यरत आहे। तसेच पेन्शनधारकांना त्यांच्या जवळच्या बँक शाखांमधून पेन्शन मिळवण्याची सोय आहे। स्थानिक पोस्ट ऑफिसद्वारेही आवश्यक सेवा मिळू शकतात। याशिवाय सुमारे 3.5 लाख कॉमन सर्व्हिस सेंटर पेन्शनशी संबंधित सुविधा पुरवतात। डिजिटल युगात UMANG मोबाईल ॲपच्या माध्यमातून सेवा घर बसल्या घेता येतात। हे ॲप वापरणे अतिशय सोपे आहे आणि त्यामुळे तुमचा वेळ वाचतो। बघा, डिजिटल जीवनपत्राची सोय। इंडिया पोस्ट पेमेंट बँक पेन्शनधारकांसाठी नवीन सुविधा सुरू केली आहे। या सुविधेमुळे पेन्शनधारकांना कमी शुल्क भरून त्यांच्या घर बसल्या डिजिटल जीवन प्रमाणपत्र मिळू शकते। यामुळे त्यांचा वेळ वाचतो आणि कार्यालयात जाण्याची गरज नाहीशी होते। ही सेवा विशेषतः वृद्ध लोकांसाठी खूप सोयीची ठरते, कारण त्यांना घरातून बाहेर पडावे लागत नाही। डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने ही प्रक्रिया सुरक्षित आणि जलद पार पडते। पेन्शनधारकांनी काही सोप्या पायऱ्या पूर्ण करून या सुविधेचा लाभ घेता येतो। त्यामुळे आता दरवर्षीच्या जीवन प्रमाणपत्रासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन वेळ घालण्याची गरज नाही। घरपोच जीवन प्रमाणपत्र मिळवा। ऑनलाईन नोंदणी करणे खूप सोपे झाले आहे आणि यात वेगवेगळ्या सोयीस्कर वेळा आणि तारखा निवडण्याचा पर्याय उपलब्ध आहे। तुम्ही तुमच्या सोयीने कोणतीही तारीख आणि वेळ ठरवू शकता। नोंदणीसाठी थोडेसे नाममात्र शुल्क भरावे लागते, जे सुरक्षित आणि सोयीस्कर पद्धतीने करता येते। नोंदणी पूर्ण झाल्यावर संबंधित पोस्टमन ठरवलेल्या दिवशी तुमच्या घरी येतो। तो तेथे पेन्शनधारकांचा डिजिटल जीवन प्रमाणपत्रासाठी आवश्यक ती प्रक्रिया करतो। त्यामुळे कार्यालयात जाऊन वेळ वाया घालवण्याची गरज नाही। घर बसल्या ही सेवा घेतल्यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही बचत होते आणि पेन्शनधारकांना कोणतीही अडचण येत नाही। तुमचं प्रमाणपत्र वेळेत सादर करा। प्रमाणपत्र सादर करण्याच्या तारखेची नीट जाणीव ठेवा आणि पुढच्या वर्षी ती तारीख गाठण्याचा प्रयत्न करा।
आधार कार्ड आणि पेन्शनशी संबंधित आवश्यक कागदपत्रे नेहमी सोबत ठेवा, जेणेकरून प्रक्रिया सुलभ होईल. तांत्रिक अडचणी असल्यास इन्फो हेल्पलाईन मदत घेऊ शकता. प्रमाणपत्र सादर केल्यानंतर मिळालेली पावती सुरक्षित ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे. वेळेवर प्रमाणपत्र सादर न केल्यास पुढील काळात अडचणी येऊ शकतात. योग्य वेळी नोंदणी केल्याने पेन्शन मिळवण्याची प्रक्रिया सुरळीत होते. दस्तऐवजाची काळजी घेणे आणि त्यांचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे फार महत्त्वाचे असते.